तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी तुम्ही ऑनलाईन मोबाईलवर दोन्ही ओ-टी-पी टाकून सबमिट केली. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं ऑप्शन येते की तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण आता बघा, तुम्ही तुमचं आधार कार्ड लॉग इन करून तुमची पावती सुद्धा म्हणजे ई-के-वाय-सी सक्सेसफुल झाल्याची दोन्ही ओ-टी-पीची पावती तुम्ही काढू शकता आणि डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये ठेवू शकता. कारण बघा, ही ॲप्लिकेशन तुम्ही वापरू शकता माय आधार ही ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायची, इन्स्टॉल करायची आणि कशा प्रकारे पावती काढायची, डाउनलोड करायची प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. कारण याआधी मी सुद्धा या टॉपिकवर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे की पावती कशी काढायची, ते वेबसाईटवरून कशी काढायची मी तुम्हाला सांगितलं होतं. पण त्या ठिकाणी आधार ओटीपीचा प्रॉब्लेम येतो, नो रेकॉर्ड फाउंड दाखवते, पावती दिसून येत नाही. पण या ठिकाणी सोप्या पद्धतीने माय आधारची सरकारी ॲप्लिकेशन आहे, त्यावरून तुम्ही तुमच्या ई-के-वाय-सीची दोन्ही ओटीपी सक्सेस झाल्याची पावती पाहू शकता. या ठिकाणी लिहिलेलं असेल पावती म्हणजे ओटीपी सक्सेस, DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, तारीख आणि डेट. त्याचबरोबर वडिलांचा ओटीपी, तुमचा ओटीपी, हे सर्व तुम्ही डिटेल पाहू शकता. डाउनलोड कशी करायची पूर्ण माहिती. त्यानंतर त्याच ॲप्लिकेशन मधून तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, कोणत्या बँकेमध्ये ऍक्टिव्ह आहे ते सुद्धा पाहू शकता. तुमचं आधार कार्ड लॉक किंवा अनलॉक करू शकता. ही सर्व सेवा तुम्ही एकाच वेळेस जे आहे ते वापरू शकता. म्हणजे फक्त एकाच वेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं आधार कार्ड माय आधारच्या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व सेवा तुम्ही कधी पण पाहू शकणार आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा वेबसाईटवर जाण्याची गरज पडणार नाही. सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर यासाठी आपण माय आधार या ॲप्लिकेशनचा वापर करणार आहे. तर बघा, सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये असलेलं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे माय आधार सर्च केल्यानंतर बघा, हे ॲप्लिकेशन तुमच्या समोर येईल. आधार ही ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायची आहे. तर मी डाउनलोड केलेलं आहे, तर या ठिकाणी ओपन करून घेत आहे. तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर बघा, थोडं या ठिकाणी लोड होईल. तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही परमिशन द्यायचे आहे, अलाउ करायचं आहे. 2-3 वेळा तुम्हाला या ठिकाणी परमिशन द्यायचे आहे, अलाउ करायचं. त्यानंतर खाली बघा, या ठिकाणी स्वाईप करायचं आणि गेट स्टार्टेड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, कंटिन्यू बटनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन येईल. तुम्ही या ठिकाणी तुमची भाषा सिलेक्ट करू शकता किंवा बदलवू शकता. या ठिकाणी डायरेक्ट कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं. तर बघा, अशा प्रकारे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. जो मोबाईल नंबर तुमचा तुमच्या आधार कार्डला लिंक आहे, तोच मोबाईल नंबर तुमचा या मोबाईलमध्ये सुद्धा असला पाहिजे ज्या मोबाईलमध्ये तुम्ही ही ॲप्लिकेशन लॉग इन करताय. तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला, पण नेक्स्ट बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. तर बघा, ओटीपी आलेला आहे. तर बघा, आलेला 6 नंबरचा आधारचा ओटीपी आपण टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा, सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेज ओपन झालेलं आहे, रजिस्टर माय आधार. तर या ठिकाणी आपल्याला या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 4 नंबरचा पासवर्ड सेट करून घ्यायचा. 4 नंबरचा कोणताही पासवर्ड तुम्ही टाकू शकता. तुमचं जन्माचं वर्ष किंवा या ठिकाणी बघा, मी टाकत आहे 4 नंबरचा पासवर्ड 2580. त्यानंतर तुम्हाला 2 वेळा टाकावा लागेल. पुन्हा 2580. मी 2 वेळा पासवर्ड सेट केला. तुम्ही सुद्धा हा पासवर्ड टाकू शकता, कोणताही पासवर्ड टाकू शकता. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला आता तुमचा या ठिकाणी आधार नंबर आणि कॅप्चा कोड. तर या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे, म्हणजे लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक किंवा वडिलांचा आधार क्रमांक, ज्यांचा ओटीपी चेक करायचा असेल त्यांचा. त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आणि सेंड ओटीपी या बटनवर क्लिक करायचं. तर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे, त्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी आपण या ठिकाणी सबमिट करायचा. तर बघा, ओटीपी आपण या ठिकाणी टाकला. त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे. तर ओटीपी तुमचा या ठिकाणी व्हेरीफाय होऊन जाईल. तर बघा, आपला ओटीपी या ठिकाणी व्हेरीफाय झाला. त्यानंतर आपलं आधार कार्ड या ठिकाणी लॉग इन झालं. समोर तुम्हाला तुमचं आधार कार्ड, तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि आधार कार्डचे नंबर खालच्या बाजूला दिसून येत आहे. त्यानंतर बाजूला स्वाईप केल्यानंतर आधार कार्डच्या मागच्या बाजूचं पेज, तुमचं जे काही तुमचा पत्ता आहे, ॲड्रेस आहे, ते सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. जर तुमचा याच मोबाईल नंबरवर जर तुमचं आणखी दुसरा आधार नंबर लिंक असेल, तर तुम्ही
तर तुम्ही या प्लस आयकॉनवर क्लिक करून तुमचं दुसरं आधार कार्ड सुद्धा याच ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करू शकता. तर बघा अशा प्रकारे त्यानंतर या ठिकाणी बघा डाउनलोड आधारवर क्लिक करून तुम्ही तुमचं आधार कार्ड सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा पॉईंट आपला या ठिकाणी आहे की आपली हिस्ट्री पाहणे, ओटीपीची हिस्ट्री पाहणे. बघा या ठिकाणी ऑप्शन आहे बँक आधार सेटिंग, म्हणजे तुमच्या बँकेला तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे डीबीटी साठी, म्हणजे योजनेचे पैसे येतात ते या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर पेपरलेस ऑफलाईन ई-केवायसी, त्यानंतर खालच्या बाजूला ऑप्शन आहे तुम्ही आधार अपडेट करू शकता तुमचं, म्हणजे या ठिकाणी फोटो वगैरे चेंज करू शकत नाही, नाव चेंज करू शकत नाही, फक्त आधार अपडेट करू शकता. त्यानंतर बायोमेट्रिक लॉकचा ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही तुमचा थंब वगैरे लॉक या ठिकाणी करू शकता. पण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आपली ओटीपीची हिस्ट्री. तर या ठिकाणी बघा ऑथ हिस्ट्री म्हणजे ऑथेंटिकेशन हिस्ट्री ऑप्शन दिलेला आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा आधार नंबर जो आहे तो ऑटोमॅटिकच या ठिकाणी येऊन जाईल. तर आपला कॅप्चा कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा. ऑटोमॅटिकला आपण कॅप्चा कोड टाकला, रिक्वेस्ट ओटीपीवर आपल्याला या ठिकाणी रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला बघा सर्वात खाली या ठिकाणी सबमिट करायचा आहे, एंटर ओटीपी. जो ओटीपी येईल तो ओटीपी आपण या ठिकाणी सबमिट केला. त्यानंतर वरच्या बाजूला ऑप्शन आहे ऑथेंटिकेशन टाईपवर क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी आपण ओटीपी टाकून केवायसी केलं तर वाया ओटीपीवर क्लिक करायचं. त्यानंतर फ्रॉम डेट सिलेक्ट करायची, म्हणजे ज्या तारखेला आपण ओटीपी सबमिट केला. आता बघा केवायसी तुम्ही ओटीपी दुसऱ्या दिवशी सबमिट केला असेल किंवा केवायसी दुसऱ्या दिवशी सबमिट केला असेल तर आपण ओटीपी कधी सबमिट केला ते पाहायचं. आपल्याला ओटीपी कधी आला होता, आपण ओटीपी कधी सबमिट केला ती तारीख आपल्याला माहीत असली पाहिजे. म्हणजे होऊ शकते की तुम्ही ओटीपी पण त्याच तारखेला टाकला असेल आणि केवायसी सुद्धा त्याच तारखेला सबमिट केली असेल, तर ती तारीख आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची. या ठिकाणी बॉक्सवर सिलेक्ट करायचं. आता मी 19 सप्टेंबरला ओटीपी सबमिट केला होता, तर मी या ठिकाणावरून तारीख सिलेक्ट करत आहे आणि कन्फर्म बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर डेट टू म्हणजे या तारखेपासून तर या तारखेपर्यंत तुमचा ओटीपी तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी मी दुसरी तारीख सिलेक्ट करतो, म्हणजे एक्झाम्पलसाठी आपण 20 तारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ. त्यानंतर कन्फर्म बटनवर क्लिक करू. तर बघा या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. कधी कधी काय झालेलं आहे की काही बहिणींचा ओटीपी पहिल्या दिवशी सबमिट झाला पण केवायसी दुसऱ्या दिवशी सबमिट झाली. पण या ठिकाणी ओटीपीची तारीख तुम्हाला टाकायची आहे. तो ओटीपी तुम्ही कोणत्या तारखेला पाठवला होता ती तारीख तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायची आहे. त्यानंतर डिटेल आपण सबमिट केली, विया ओटीपी तारीख सबमिट केली, ओटीपी सबमिट केला, म्हणजे आधारवर येणारा ओटीपी. सबमिट बटनवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर बघा या ठिकाणी जे काही आपली ऑथेंटिकेशन हिस्ट्री आहे ती ओपन झालेली आहे. तारीख तुम्हाला सर्वात जास्त महत्वाची आहे, ज्या तारखेला तुम्ही ओटीपी टाकला तीच तारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तुम्ही जर चुकीची तारीख या ठिकाणी सिलेक्ट केली तर नो रेकॉर्ड फाउंड, म्हणजे त्या दिवशी कोणताच ओटीपी पाठवला नाही, त्यामुळे नो रेकॉर्ड फाउंड अशी या ठिकाणी ऑप्शन येऊ शकते. तर बघा हे जे काही ओटीपी तुम्हाला वरच्या बाजूला दिसत आहे हे आधारचे ओटीपी आहे, म्हणजे तुम्ही अप्लिकेशन लॉग इन केली किंवा ओटीपी टाकला अप्लिकेशनसाठी तेव्हाचे ओटीपी तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. पण या ठिकाणी बघा खाली तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही केवायसीचा ओटीपी टाकला सबमिट केला ती तारीख तुम्हाला दिसून येईल 19/9/2025. आणि बघा DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि तुमचा ओटीपी या ठिकाणी सक्सेस झालेला आहे, म्हणजे केवायसी सक्सेस झाली, ओटीपी सक्सेस झाला. DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर 11:58 आणि तुम्ही ओटीपी सक्सेस झाल्याची तारीख सुद्धा पाहू शकता. तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमची दोन्ही आधार क्रमांकाची ओटीपी सक्सेस झाली आहे का ते तुम्ही चेक करू शकता. तर आता आपण या ठिकाणी आपलं जे काही रिसिप्ट आहे ते डाउनलोड कशी करायची ते सुद्धा पाहणार आहे. पण या ठिकाणी बघा दिलेलं आहे की जे काही रिसिप्ट तुमची डाउनलोड होईल तुमच्या गॅलरीमध्ये PDF स्वरूपामध्ये, तर त्याला पासवर्ड असणार. तर पासवर्ड कसा टाकायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर डाउनलोडच्या बटनवर आपण या ठिकाणी क्लिक करूया. तर बघा डाउनलोडच्या बटनवर आपण क्लिक केलं तर PDF रीडर आपल्या मोबाईलमध्ये असलं पाहिजे, तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा आता जसं तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी पासवर्ड मागितला जाणार आहे. तर पासवर्ड काय टाकायचं, तर आता या लाडक्या बहिणीचं नाव आहे सीमा. तर या ठिकाणी कॅपिटलमध्ये तुम्हाला टाकावं लागेल, 4 नंबर फक्त SEEM आपण टाकले. बघा तुम्हाला दाखवतो शो पासवर्ड करून. SEEM फक्त 4च नंबर टाकायचे. तुमच्या नावामध्ये किती अक्षर असले तरी कॅपिटलमध्ये फक्त 4 नंबर टाकायचे, 4 अंक समोरचे 4 अल्फाबेटिक. त्यानंतर या ठिकाणी
जन्माचं वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं. जन्माचं वर्ष सिलेक्ट केलं त्यानंतर या ठिकाणी म्हणजे तुमचा पासवर्ड झाला SEEM1992. त्यानंतर ओके बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं. आता ओके बटनवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला 4-5 रिसिप्ट तुम्हाला दिसून येतात अशा प्रकारे. तर जे काही तुम्ही ॲप्लिकेशन लॉग इन करण्यासाठी OTP टाकले त्याची रिसिप्ट तुम्हाला दिसून येईल. आणि या ठिकाणी बघा तुम्हाला दिसून येत आहे बघा तारीख तुम्ही पाहू शकता सक्सेस DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमची जे काही OTP सक्सेस झाल्याची म्हणजे EKYC सक्सेस झाल्याची पावती आहे ते तुम्ही पाहू शकता आणि मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला समजून येईल की सक्सेसफुल सबमिट आपली OTP झालेली आहे आणि EKYC पूर्ण झालेली आहे. DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र OTP सक्सेस DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असं त्या ठिकाणी लिहिलेलं असेल. म्हणजे तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमची पावती मिळाली आणि बाकी कामं सुद्धा तुम्ही त्या ॲप्लिकेशनमध्ये करू शकणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.